हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहिक डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज व्हिडिओची सुरुवात मी करते किचनपासून. आणि आज मी बनवणार आहे क्लासिक ब्रेकफास्ट, तो पण अवाकाडोपासून. ॲज यू ऑल नो की अवाकाडोपासून ते गुआकामोली बनवतात आणि ते टोस्टवरती लावून खातात. सो मी जो ब्रेड मागवला आहे तो मागवला आहे सावडो ब्रेड, आणि त्याच्याबरोबर मी ते गुआकामोली बनवणार आणि ते खाणार आहे. याच्या आधी मी आपला नॉर्मल ब्रेडबरोबर ते खाल्लं आहे. आणि आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे, पण त्या माहिती आहे की नाही आय डोंट नो, बट अवाकाडोला काहीच टेस्ट नसतो. सो आपण त्याच्यात ते कांदा टोमॅटो टाकून खाल्ले की त्याला चव येते त्याला. सो बघू आता. मी 2 आणले ॲक्च्युली. स्टेशनला 50ला एक भेटले होते मला अवाकाडो. सो 2 घेतले मला, कारण कधी कधी हे चांगला निघत नाही. सो म्हटलं रिस्क नको म्हणून मी 2 घेतले. सो लेट्स स्टार्ट. याला कट करून बघूया. सो हा चांगला निघाला आहे फर्स्ट आयटममध्ये. सो आपण याला बनवून घेऊ. याचे बी काढून मग हे एका बाउलमध्ये काढून घेऊया जे आहे साईडचं. आणि बाय द वे, मी जे ब्रेड मागवलं आहे ते मी झेप्टोवरून मागवलं आहे. सो झेप्टोवरून मागवण्याचा कधी कधी फायदा होतो की ऑफर असली की 100च्या गोष्टी 50 रुपयाला भेटतात. आणि हे सावरडो ब्रेड मी मागवलं आहे. सो लेट्स ओपन इट फर्स्ट की हे कसं दिसतं. मी कधी टेस्ट नाही केली. ओके, सो याचे स्लाइसेस करायला लागतील. सो मी हा बाउल घेतलेला आहे. आता आपण याच्यात हे जे मी कट करून ठेवले ते स्पूनने काढून ॲड करूया याच्यात. तो याला आधी आपण मॅश करून घेऊया छानपैकी. सो हे असं मॅश करून घेतलं आहे. आता याच्यात ॲड करूया आपण टोमॅटो आणि ऑनियन. सो मी इथे बारीक कांदा कापून ठेवलेला आहे, तो ॲड करते पहिले. आणि ही मिरची आणि हे टोमॅटो. मिरची मी नंतर ॲड करेन जेव्हा मला खायचं असेल, आईंसाठी नाही. आणि कलर बदलू नये म्हणून लेमन ॲड करूया थोडंसं याचं, कारण अवाकाडो लगेच काळा पडतो. थोडंसं मीठ. आता याला मिक्स करून घेऊया. सो गुआकामोली इज रेडी. आता आपण ब्रेड कट करून घेऊया. सो असं मी कट करून घेतलं याला. सो क्विक सांगते मी काय करणार आहे. हे जे मी ब्रेड कट करून ठेवलं आहे याच्यावरती एका साईडला मी लावणार आहे गार्लिक बटरचं मिक्सचर. त्यात म्हणजे गार्लिक मी हे केलं आहे, ग्रेट करून घेतलं आणि त्याला बटरमध्ये चांगलं मिक्स करून त्याला मेल्ट केलं आहे. ओके, बटर लाईन त्याच्यात ते ॲड केलं आहे. आणि ते मिक्सचर मी ह्याला वन साईड अप्लाय करणार आणि मग ती एक साईड शेकून घेणार चांगली, आणि मग सेकंड साईडला अप्लाय करणार आणि मग ती शेकून घेणार. आणि वरून मी अप्लाय करणार गुआकामोली आणि त्याच्यावरती ॲड करणार थोडंसं चीज. सो असं आहे. आणि इथे मी हे बनवून ठेवलं आहे. आणि थोडंसं ऑरेगॅनो पण टाकलं याच्यात. आता याला मी तवा गरम करत ठेवला, त्याच्यावरती मी ठेवणार आहे हे. सो बेसिकली तुम्ही कधी पण असं काय बनवता तर तवा तुम्ही कोणता वापरता त्याच्यावरती डिपेंड करतो. मी नेहमी जुनाच वापरते कारण ते ट्रस्टवर्दी असतात. नवीन मी एकदा वापरलं होतं, सगळं चिटकलं होतं त्याच्यावरती. सो मला नवीन तव्यावरती जरा पण ट्रस्ट असतो.
मग हे जरा आपले जे जुने झालेले तवे असतात ते वापरून हे चांगले झालेले असतात. सो ते ट्रस्टवरती असतात. अमूल चीज. सो वन साईडने हे चांगलं टोस्ट झालेलं आहे. आता या साईडवरती आपण ते अवोकाडोचं मिक्सचर टाकूया, म्हणजेच गुआकामोले. आणि चीज. आता मी याला कवर अप करून घेते, म्हणजे चीज मेल्ट होईल. त्याआधी तुम्ही बोलू. लग रहा है ना वाव. लेट सी चीज मेल्ट झालंय का नाही. देख रहे हो क्या खूबसूरत रंग बदला है इसने. धनटणान. बघायला किती छान वाटतंय. आत्ता याला माझ्या फेवरेट प्लेटमध्ये काढून घेते. लेट्स ट्राय इट. जाम भारी झालं. खूप छान झालं आहे. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान लागतं. असे त्या अवोकाडोला टेस्ट नसते, पण असं करून बनवलं की खूप छान लागतं. सो डू ट्राय दिस अँड लेट मी नो इन द कमेंट बॉक्स तुम्हाला कसं वाटलं. आता मी याला एन्जॉय करेल आणि खरंच छान झालं आहे. आणि या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.